उद्योग व्यवसाय यासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे व्यवस्थापन. याच विषयी आपले पुढील वक्ते डॉक्टर अजित आपटे आपल्यासमोर अतिशय महत्त्वाचे विचार मांडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीचा चिकित्सक अभ्यास करणारे आणि त्या विषयातच आपला संशोधन प्रबंध सादर करून विद्यावाचस्पती पदवी मिळवलेले कलाकार आणि वारसा अभ्यासक डॉक्टर अजित आपटे. त्यांचा प्राचीन इतिहासावर तर अभ्यास आहेच, मात्र मध्ययुगीन आणि खास करून मराठ्यांच्या इतिहासात त्यांचा गाढा अभ्यास आहे. आता डॉक्टर अजित आपटे यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनात मी डॉक्टर अजित वामन आपटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कोरोना महामारी किंवा त्याला मात करून आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज एकमेकांसोबत भेटतो आहोत, एकत्र येत आहोत, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन. आता शिवाजी महाराजांचाच विषय का घेतला आणि आधुनिक व्यवस्थापनाचा विषय का घेतला, तर शिवाजी महाराज हे जरी 350 वर्षांपूर्वी या देशामध्ये होऊन गेलेलं एक अद्भुत व्यक्तिमत्व असलं तरी त्यांचा आज रिलेव्हन्स काय आहे, तर ते सांगण्यासाठी मी प्रामुख्याने हा विषय निवडलेला आहे. म्हणजे एक तर मराठी माणूस हा जगभर पसरलेला आहे आणि तो अनेक ठिकाणी अग्रेसर आहे. विशेषतः परदेशामधली जी आपण मराठी मंडळी आहात ती प्रामुख्याने तिथल्या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आता व्यवस्थित आपला एक ठसा उमटवून पुढे वाटचाल करत आहात आणि इतरही अनेक ठिकाणी आपण मोठ्या अधिकारपदांवरही काम करता. त्यामुळे शिवाजी महाराज हा आपल्या मातीतल्या माणसाचं व्यवस्थापन या विषयामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन होतं, काय विशेष गोष्टी त्यांनी त्या काळी 350 वर्षांपूर्वी केल्या, हे आपल्यालाही समजावं आणि त्याच्यातून आपल्यालाही काही फायदा झाला, प्रेरणा घेता आली तर आपण जरूर घ्यावी, हा या व्याख्यानाचा उद्देश आहे. शिवाजी महाराजांच्यावरती मी PhD केली आहे, म्हणून मी डॉक्टर किंवा डॉक्टरेट मला मिळालेली आहे. ही बहुधा जगामधली पहिलीच PhD आहे की जी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यावरती आधारित आहे. तुम्हाला असं वाटेलही की व्यवस्थापन शास्त्र हे गेल्या 100 वर्षामध्ये आज शास्त्र म्हणून आपल्या समोर आलेलं आहे. मग त्याच्याशी शिवाजी महाराजांचा संबंध काय? पण व्यवस्थापनाच्याच बाबतीमध्ये हेही म्हणलं जातं की व्यवस्थापन ही जशी एक शास्त्र आहे तशी मुळात ती एक कला आहे आणि ती कला माणसाला काही हजार वर्ष तरी माहिती आहे. म्हणजे जेव्हापासून तो शेती करत होता किंवा त्याच्या अगोदर शिकारीवर जगत होता, या सगळ्यातही काहीतरी एक व्यवस्थापन त्याला करायला लागत होतं माणसाला आणि ती कला त्याच्याकडे पहिल्यापासून आहे. शास्त्र त्याचं गेल्या 100-1 वर्षामध्ये तयार झालं, परंतु कला ही असल्यामुळे शिवाजी महाराजांमध्ये ही कला कशी होती हे आपल्याला या निमित्ताने, या व्याख्यानाच्या निमित्ताने जाणून घ्यायचं आहे. तर मी जो प्रबंध लिहिला त्याविषयी अगदी थोडक्यात सांगतो, कारण माझा प्रबंध हे महत्त्वाचं नसून शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य ही अर्थात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु मला जी प्रेरणा मिळाली, आज आपण मराठी विश्व परिषदेमध्ये आहोत, परंतु याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांवर, त्यांच्या व्यवस्थापनावर PhD करावी याची प्रेरणा मला ज्या लोकांनी दिली ती सर्व अमराठी माणसं आहेत. म्हणजे पहिलंच नाव मी घेईन ते आपल्या दिवंगत पंतप्रधान भारताच्या इंदिराजी गांधी या 1980 साली, म्हणजे 40-1 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांची 300वी पुण्यतिथी रायगडावरती त्याचा समारंभ झाला. त्यावेळेला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळेला त्या देशाच्या पंतप्रधान पण होत्या आणि त्यांनी जे काय त्यावेळेला व्याख्यान दिलं शिवाजी महाराजांच्यावरती, त्याच्यामधली 2 वाक्य मला आजही लक्षात आहेत आणि ती मला PhD करण्यासाठी प्रवृत्त त्यांनी केलं. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की आज विश्व मराठी संमेलन आहे आणि मग ही जी काही एक वैश्विक गोष्ट आहे ती शिवाजी महाराजांना लागू पडते हे त्यांच्या व्याख्यानातून, त्या 2 वाक्यातून फक्त दिसलं. त्या असं म्हणाल्या की शिवाजी महाराज को मराठी बोलना या शिवाजी महाराज को हिंदू बोलना ये उनको छोटा बनाना है.
म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ही वॉज अ ग्लोबल लीडर. वाय यू टर्म हिम ॲज अ लोकल लीडर, म्हणजे केवळ मराठी हिंदू असं म्हणून तुम्ही त्यांना छोटं का करता? ते वैश्विक स्वरूपाचे किंवा तितक्या मोठ्या पातळीवरचे नेते होते असं इंदिराजींना म्हणायचं होतं. आणि मग ते खरंच आहे हे आपल्याला अनेक बाबतीमध्ये दिसतं. ते माझ्या भाषणातून तुम्हाला उलगडत जाईल. ही मला पहिली प्रेरणा देणारी व्यक्ती. दुसरी तीही अमराठी आहे, ते म्हणजे बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार. या सर जदुनाथ सरकारांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांनी मुख्यतः त्यांचा मुघल साम्राज्य किंवा औरंगजेब हा अभ्यासाचा विषय होता. परंतु त्यांनी जे काही शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये लिहिलं त्याच्यामधली गंमत सांगण्यासारखी आहे की त्यांनी सुरुवातीला शिवाजी महाराजांना सुरतेची लूट वगैरे याच्यावरनं लुटारूच म्हटलं. आणि मग त्यांच्या लेखनावर विसंबून पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं होतं. त्याच्यावर खूप गदारोळ झालेला होता. आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेलाही शिवाजी महाराजांनी त्याच्या थोडंसं आधी प्रतापगडावरती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती जो अश्वारूढ पुतळा आहे त्याचं उद्घाटन किंवा अनावरण करायला पंडितजी आले होते. त्यावेळेला रस्त्याच्या एका बाजूला त्यांच्या झिंदाबादच्या घोषणा चालल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला मुर्दाबाद करणारी मंडळी जमलेली होती. अर्थात पुढे आपल्या सुदैवाने दोघांनी आपली मतं बदलली आणि जदुनाथ सरकारांनी नंतर असं शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये म्हटलं की ही वॉज नॉट ओनली द क्रिएटर ऑफ द मराठा नेशन बट ही वॉज द कन्स्ट्रक्टिव्ह जीनियस ऑफ मिडिवल इंडिया. म्हणजे एका लुटारू ते एक जीनियस इथपर्यंत सरकारांचं मत बदललं, हे इथे मला महत्त्वाचं वाटतं. आणि जीनियस या बाबतीमध्ये आपण आजही समजतो किंवा आपल्याला आजही मान्य आहे की जीनियस इज ऑल टाईम रिक्वायरमेंट. म्हणजे जीनियस हा काही एकाच काळामध्ये उपयुक्त असतो आणि नंतर त्याचं महत्त्व संपतं असं होत नाही. सतत जीनियस हे प्रत्येक काळामध्ये आवश्यक असतात. आता आपण सगळे भारतीय क्रिकेट वेडे आहोत म्हणून मी तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण देतो. आता जगात सगळीकडे काही क्रिकेट खेळलं जात नाही हे मला माहिती आहे, पण भारतीय माणसाला तरी ती क्रिकेटची ओढ कायम असते. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर साधारणपणे 30-40 वर्षापूर्वी आपल्याला सुनील गावस्कर हा क्रिकेटिंग जीनियस वाटायचा. मग त्याची निवृत्ती आली. मग आपण सचिन तेंडुलकरमध्ये जीनियस शोधला. मग काही वर्षांपूर्वीच सचिनही निवृत्त झाला. आता आपण विराट कोहलीमध्ये क्रिकेटिंग जीनियस मानतो. त्यामुळे जीनियस ही इज ऑल टाईम रिक्वायरमेंट आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचं महत्त्व एक प्रकारे आजही आहे. म्हणजे त्याचा रिलेव्हन्स जो आपण सांगता येईल तो आजही आपल्याला दाखवता येतो, सांगता येतो. आणि तिसरं जे उदाहरण आहे किंवा तिसरी जी व्यक्ती आहे त्यांचं तेही पुन्हा बंगाली इतिहासकार आहेत, ते म्हणजे सुरेंद्रनाथ सेन. त्यांनी खूप मराठ्यांच्या इतिहासावरती लिहून ठेवलं आहे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम्स ऑफ मराठाज किंवा ज्युडिशियल सिस्टीम ऑफ मराठाज, मिलिटरी सिस्टीम्स ऑफ मराठाज, फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी, असं खूप मोठं काम सुरेंद्रनाथ सेनांनी शिवाजी महाराजांवर केलं. अजून एक गमतीची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की सुरेंद्रनाथ सेन आणि जदुनाथ सरकार हे समकालीन, दोघंही बंगाली, परंतु त्यांचं एकमेकांमध्ये कधीच पटलं नाही. म्हणजे अगदी एकमेकाचं तोंडही बघू नये इतकी त्यांच्यामध्ये एक प्रकारे स्पर्धा होती किंवा एक प्रकारे ज्याच्यामध्ये एक कटुता ही दोघांच्याही संबंधात होती. पण या दोघांचंही फक्त एकाच बाबतीमध्ये एकमत होतं, ते म्हणजे शिवाजी महाराजांचं मोठेपण. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट पर्सनॅलिटी इन इंडियन हिस्ट्री या एकाच मुद्द्याबाबत त्या दोघांचं आयुष्यभर एकमत होतं. बाकी कुठल्याच मुद्द्यामध्ये त्यांचं एकमत कधी झालं नाही. आणि या सुरेंद्रनाथ सेनांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. म्हणजे ती जशी मराठी लोकांनाही महत्त्वाची आहे, भारतीय लोकांनाही महत्त्वाची आहे, तशी जगभर ती कमी अधिक प्रमाणामध्ये महत्त्वाची आहे. भारतामध्ये ती खूपच जास्त महत्त्वाची आहे. परंतु इतरही देशांमध्ये जे मराठी माणसं असतील किंवा जी काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सुद्धा शिवाजी महाराजांचा खूप उपयोग आहे. म्हणजे त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती याचा फायदा आहे. म्हणून मी ते सांगतो की सुरेंद्रनाथ सेनांनी असं म्हणलं, ते जे त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिले मी तुम्हाला मराठीत सांगतो. त्यांनी असं म्हणलं होतं की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल. बघा तुम्ही की जो माणूस जगाच्या इतिहासामध्ये एक सर्वोत्कृष्ट सेनापतींपैकी एक मानला जातो, त्यांच्या बाबतीत सुरेंद्रनाथ सेन असं म्हणतात की त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल, पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल कदापिही शंका घेता येणार नाही. आणि आजही आपल्याला असं दिसतं किंवा जे प्रत्यक्षात आहे
की प्रशासकीय कौशल्य हेच समाजाच्या हितासाठी किंवा समाजाच्या सुखासाठी हे सगळ्यात जास्त आवश्यक असतं. म्हणजे जगभर तुम्ही कुठेही आढावा घेतलात तरी तुम्हाला हे दिसतं की त्या देशाची लष्करी ताकद किती मोठी आहे, आर्थिक त्याचं बळ किती आहे, याच्यापेक्षा सुद्धा त्याच्याकडे सुशासन आहे की नाही, म्हणजे चांगलं प्रशासकीय व्यवस्थापन किंवा प्रशासकीय काम तिथे चालतं की नाही, याच्यावरती त्या त्या देशांमधल्या लोकांची सुखाची पातळी अवलंबून असते. आणि हे सुरेंद्रनाथ सेनांसारखा बंगाली इतिहासकार शिवाजी महाराजांबाबत म्हणतो. आणि आज भारतामध्ये तर आपण नक्कीच असं म्हणू शकतो, जे हे दुर्दैवाने म्हणावं लागतं की बा आपल्याकडे जरी स्वराज्य असलं, म्हणजे राजकीय स्वराज्य आपल्याकडे असलं तरी सुद्धा अजूनही सुशासन किंवा ते आपल्याकडे म्हणजे गुड गव्हर्नन्स हा अजूनही भारतामध्ये आपल्याकडे आलेला नाही. अनेक ठिकाणी आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. पण ते येण्यासाठी सुद्धा म्हणजे या 350 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या माणसाचाही उपयोग आहे, हे इथे जास्त महत्वाचं. आणि इथे मी शिवाजी महाराजांना माणूस असं जाणीवपूर्वक म्हणतो, कारण त्यांना अवतार म्हणणारे खूप लोक आहेत किंवा त्यांचे भक्त खूप लोक आहेत. अर्थात त्यांना अवतार मानणाऱ्या लोकांविषयी किंवा त्यांच्या भक्तांविषयी माझी कुठलीही तक्रार नाही. त्यांना तुम्ही कुठल्याही ग्रेटनेसमध्ये बसवलं तर आहे, पण ही वॉज अ मॅन, म्हणजे एक माणूस होता तो. हे मला महत्त्वाचं वाटतं. मी त्याच अंगाने नेहमी त्यांचा अभ्यास करत असतो, कारण त्यांना माणूस मानलं तरच त्यांचा अभ्यास करणं शक्य आहे. जर आपण कोणाला देव किंवा अवतार मानलं तर साहजिकच असं होतं की देवाचा अभ्यास करण्याची आपल्याकडे पद्धत नाही. म्हणजे आपण गणेशोत्सव करतो, सगळीकडे जगभर करतो, पण त्या काळामध्ये आपण गणपतीचा अभ्यास वगैरे करत नाही. आपण फक्त भक्ती करतो, बाकीचं सगळं व्रतवैकल्य करतो, पण अभ्यास नाही करत. पण शिवाजी महाराज हा जगभर फ्रॉम KG टू PG हा अभ्यासाचा विषय असला पाहिजे, असं माझं आग्रही म्हणणं आहे. मी PhD करण्याचंही ते एक महत्त्वाचं कारण आहे आणि आज भाषण देण्याचंही ते एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे माझा प्रबंध भले 500 पानामध्ये मी संपवला असेल, पण 500 पानं लिहिल्यानंतर सुद्धा मला जी गोष्ट जाणवली, जी मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी म्हणून सांगतो, की अजूनही 1000-1500 पानं सहजपणे शिवाजी महाराजांच्या फक्त व्यवस्थापन कौशल्यावरती लिहायला लागतील, एवढं त्यांचं व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कौशल्य हे मोठं आहे. आणि इतका त्यांचा रिलेव्हन्स आजही आहे. ते कसं आहे ते आपल्याला आता उदाहरणातनं उलगडत जाईल. आणि हेही मी तुम्हाला सांगतो की आत्ता आपण जे काय बोलणार आहे, मी तासभर बोलणार आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण त्यांच्या चरित्रामधल्या आणि ज्याचा आधार आहे अशा गोष्टींनिशी बोलणार आहोत. आपण व्यवस्थापन हा विषय असला तरी प्रबंध, प्रमेय, सिद्धांत, व्याख्या याच्यामध्ये काही आपण फारसं पडणार नाही. आपण फक्त त्यांच्या चरित्रात घडलेल्या गोष्टींमधनं त्यांच्या व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कौशल्याचे आपण जाणीव करून घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. आजही आपल्याला असं आहे की सगळ्यांना म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा काय रिलेव्हन्स आहे हे मी तुम्हाला एका त्यांच्या चरित्रात घडलेल्या गोष्टीवरनं सांगतो. की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जंजिऱ्याचा जो सिद्धी होता त्याचं आणि शिवाजी महाराजांचं कायम वाकडं होतं. आणि शिवाजी महाराजांनी सिद्धीचं बळ ज्या जंजिऱ्यामध्ये होतं, तो मुरुड जंजिरा, तो जंजिरा घेण्याचा आपल्या आयुष्यामध्ये आटोकाट प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी एकूण 8 मोहिमा या जंजिरा जिंकून घेण्यासाठी काढल्या, परंतु हाती भोपळा आला. म्हणजे एकाही मोहिमेमध्ये दुर्दैवाने शिवाजी महाराजांना यश मिळालं नाही. याच्यामधनं दोन्ही गोष्टी दिसतात की महाराज किती चिकाटीने प्रयत्न करणारे होते हेही आपल्याला दिसतं. आणि या मोहिमेच्या निमित्ताने यातली जी काही गोष्ट आहे या मोहिमेची, ती समजायला खूप सोपी आहे, आपण ती करायला खूप कठीण होती हे सुद्धा आपण सांगतो. की याची योजना काय होती 2 वाक्यात सांगता येतं की एका माणसाने रात्रीच्या अंधारामध्ये होडीमधनं जायचं. आता जंजिरा हा समुद्रातला किल्ला आहे, म्हणजे बेटावरचा किल्ला आहे. जंजिरा हा अपभ्रंश आहे, मूळ शब्द अरबी आहे, तो जझीरा असा आहे. जझीरा म्हणजे बेटावरचा किल्ला. तर हा जझीरा किंवा जंजिरा हा समुद्रामध्ये आहे आणि तिथे म्हणजे ते अतिशय ज्याला आपण म्हणतो की अभेद्य तटबंदी आणि सिद्धीचं सगळं सैन्य, त्याची जागरूकता सगळंच तिथे होतं. त्यामुळे रात्रीच्या अंधारामध्ये समुद्रातनं जायचं आणि तिथे त्या तटबंदीला जाऊन शिड्या लावायच्या, असं एक काम होतं. आणि दुसरा त्याचा उत्तरार्ध असा होता की नंतर सैन्याने यायचं, परत असंच रात्रीच्या अंधारात यायचं आणि लावलेल्या शिड्यांवरनं चढून जायचं आणि लढाई करून किल्ला जिंकायचा. पण ह्याच्यामध्ये सांगण्या जितकं जे सोपं आहे तितकं ते करायला नव्हतं, नेमकं उलटं होतं, अतिशय अवघड होतं. कारण सिद्धी हा एक
भयंकर इसम म्हणजे आता सिद्धी हे पद आहे. सिद्धी हा काही एकच व्यक्ती 300 वर्ष होता असं काही नव्हतं. अनेक सिद्धी होऊन गेले आणि त्या सिद्धी सगळ्यांचं वैशिष्ट्य एकच होतं, की ते म्हणजे अतिशय ते जागरूक होते आणि अतिशय क्रूर होते. म्हणजे त्यांच्या जवळच्या माणसांपैकी जरी कोणी चूक केली आणि यांना जर ती मोठी वाटली, त्याचा राग आला, तर ते एकच गोष्ट करायचे, की त्या माणसाचे हातपाय बांधायचे, त्याला पोत्यात घालायचे आणि समुद्रात टाकून द्यायचे. म्हणजे डायरेक्ट मृत्यू. दुसरी फारशा काही सौम्य शिक्षा तो करत नसे. अशा सिद्धीच्या तटबंदीला रात्रीच्या अंधारात जाऊन शिड्या लावायच्या. म्हणजे अर्थात रात्री पहारेकरी पण असायचे. त्यांना कळू न देता हे सगळं काम करायचं होतं. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल, की कुठलंही काम करण्यामध्ये धोका किती होता. तर ही जबाबदारी शिड्या लावण्याची ही लायजी कोळी पाटील या नावाच्या अलिबाग जवळच्या एका माणसाने पत्करली. त्याप्रमाणे तो ठरलेल्या दिवशीच्या रात्री बरोबर आणि ते सुद्धा जवळनं म्हणजे समोर मुरुडकडनं त्या किल्ल्याकडे जायचं नव्हतं. पद्मदुर्ग हा जो शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या उरावर दुसरा जंजिरा उभा करण्याच्या उद्देशाने जो किल्ला बांधलेला होता, त्याच्या बाजूनी जायचं होतं. म्हणजे तो लांबचा रस्ता होता. साधारण 4-5 किलोमीटर समुद्रातनं वलवत जाऊन त्या तटबंदीच्या इथं जायचं, खाली बसायचं आणि नंतर पहारेकऱ्यांचा अंदाज घेऊन शिड्या लावायच्या. आता हे मी उदाहरण घेण्याचं दुसरंही एक कारण आहे, की अनेक लोकांनी हा जंजिरा पाहिलेला आहे. त्यामुळे आता मी सांगतो त्याच्यातलं गांभीर्य किंवा त्याच्यातला कठीणपणा ताबडतोब लक्षात येईल, की आजही तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला ती तटबंदी चांगल्या अवस्थेमध्ये आहे, ती दिसते तुम्हाला, की त्याची उंची किमान 4 मजले एवढी तरी आहे. काही ठिकाणी अजून थोडी जास्त आहे. म्हणजे आजचे 4 मजले कसं साधारण 40-1 फूट उंचीवरती त्या शिड्या लावायच्या होत्या. म्हणजे काम किती कठीण होतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि पुन्हा वरच्या पहारेकऱ्यांना कळू द्यायचं नाही वगैरे कंसातल्या गोष्टी होत्याच. पण ह्या लायजी कोळी पाटील असा बहाद्दर, की त्यांनी हे सर्व तो जंजिऱ्याच्या इथे गेला, तटबंदीच्या खाली बसला, त्यानंतर त्याने अंदाज घेतला आणि वरती शिड्या लावल्या. आता इथे लायजी कोळी पाटील आणि आपल्यामधला फरकही आपल्याला कळतो. म्हणजे त्याचं तेवढंच काम होतं, की त्यांनी शिड्या लावायच्या निघून जायचं. आता आपल्यासारखं आपण असतो तर आपण शिड्या लावल्या लावल्या निघून गेलो असतो, कारण काही झालं तर पुढचा परिणाम माहिती होता. पण हा लायजी कोळी पाटील जरा जास्त इमानदार होता. त्यांनी काय विचार केला, की थोड्या वेळाने आपलं सैन्य येणारच आहे. आपल्या सैन्याला जर काही आपला उपयोग झाला तर आपण थोडा वेळ इथं थांबूया, त्या सैन्याची वाट बघूया आणि मग त्यांना काही लागलं तर मदत करूया आणि मग जाऊया. आता तो काही लढाईमध्ये अपेक्षित नव्हता, कारण तो लढाऊ माणूस नाहीच आहे. तर तो थोडा वेळ थांबला आणि थांबल्यानंतर त्याला असं जाणवलं, की अरे काहीच अजून चाहूल लागत नाही आपल्या सैन्याची, येणार की नाही. तरी त्यांनी अजून थोडं वाट बघितली आणि मग त्याच्या लक्षात आलं, की अरे सैन्य येण्याची शक्यता आता कमी दिसते. काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि घोटाळा झालाच होता. कारण काय ते इतिहासाला माहीत नाही. पण सैन्य आलंच नाही त्या दिवशी. आता पुन्हा असं आहे, की तो जर आपल्यासारखा असता तर तो काय म्हणला असता, माझं काम झालं, आता सैन्य येत नाही, येत नाही तर येत नाही, ती काय माझी जबाबदारी नाही. त्यामुळे तो निघून गेला असता. पण हा बहाद्दर असा, की ज्यांनी शिड्या लावण्याची 100% जोखीम आधीच पत्करलेली होती. ती जोखीम त्याने अंगावर घेतली होती आणि खरं तर ती संपवून त्याला निघून जाण्याचा पर्याय होताच आणि त्याला आज्ञाही तशीच होती. त्यामुळे त्याला काय तो गेला असता तर कोणी दोष दिला नसता. परंतु त्याला एक जास्त जरा प्रामाणिकपणा असल्यामुळे तो म्हणला, की अरे या शिड्या सोडून कसं जायचं? मग उद्याला कळेल वरच्या पहारेकऱ्यांना वगैरे. म्हणून मग त्यांनी काय केलं, परत एकदा 100% जोखीम पत्करली. त्यांनी त्या लावलेल्या शिड्या परत काढल्या आणि शिड्या सोडून निघून न जाता तो शिड्या घेऊन निघून गेला. म्हणजे एक प्रकारे 200% त्यांनी त्याची कामगिरी बजावली. आणि आता आपल्याला माहिती आहे, की शिवाजी महाराजांचं माहिती खातं, गुप्तहेर खातं अतिशय कार्यक्षम होतं. त्यांना टाकोटाक म्हणजे ताबडतोब ही खबर दुसऱ्या दिवशी मिळाली, की आपली अजून एक मोहीम जंजिऱ्यावरची असफल झाली. मग ब्ला 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 त्यांना काय त्याचे तपशील पण कळले आणि त्यांना ते सगळं तपशील मिळाल्यानंतर ते म्हणले, की पंत या लायजी कोळी पाटलाला रायगडवरती बोलवा. आणि मग ताबडतोब त्याला निमंत्रणही गेलं. महाराजांचा निरोप म्हटल्यानंतर आता तुम्ही बघा, की लायजी कोळी पाटलाला पहिल्या क्षणी काय वाटलं. तर त्याच्या लक्षात आलं, की बहुतेक आता आपली बिन पाण्याची होणार. कारण महाराजांना ही जंजिऱ्याची मोहीम अतिशय महत्त्वाची आणि अशा एका अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेमध्ये सुद्धा अपयश ज्याला म्हणजे माहिती झालं, तो पहिला माणूस आपण. त्याचं अपयश काहीच नव्हतं. पण तरी सुद्धा ही वॉज द फर्स्ट अँड ही वॉज अ पार्टी.
त्यामुळे त्याला असं वाटलं असेल, की अरे म्हणजे तो घाबरलाच, की त्याला असं वाटलं आता रायगडवर आपली बिन पाण्याने हजामत होणार. पण आता महाराजांचं बोलवणं होतं त्यामुळे काही त्याला नाही म्हणणं शक्य नव्हतं. तो आपला भीत-भीत का होईना, पण बोलवलेल्या ठिकाणी बोलवलेल्या दिवशी पोहोचला. आता लायजी कोळी पाटील आणि शिवाजी महाराजांचा काही पूर्व परिचय नव्हता. त्यामुळे मग ते सदरेवरती गेल्यानंतर परस्पर परिचय, मुजरे-बिजरे सगळं प्रोटोकॉल किंवा फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आणि महाराजांनी त्याच्याकडे 1-2 क्षण नीटपणे बघितलं, रोखून बघितलं आणि साहजिकच त्याची चुळबुळ, अस्वस्थता वाढली. पण नंतर अँटी क्लायमॅक्स झाला. म्हणजे ज्याला आपल्याला काहीतरी शिक्षा होईल अशी भीती होती, त्याच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांनी एक अनपेक्षित निर्णय आपल्या मंत्र्यांना म्हणजे पंतांना सांगितला. ते म्हणले, की "पंत, या लायजी कोळी पाटलाला भोयांसकट पालखीचा मान द्या." म्हणजे धिस वॉज द अँटी क्लायमॅक्स, की वाटलं काय आणि झालं काय. आता त्याच्यामध्ये त्याला एक शॉक होता, की अरे जिथे आपल्याला बिनपाण्याने होणार असं वाटत होतं, तिथे आपला सर्वोच्च सन्मान होतोय. म्हणजे आजही लक्षात घ्या आपण, की म्हणजे शिवचरित्राचा आजचा रिलेव्हन्स काय, तर भोयांसकट पालखी याचा अर्थ शोफर ड्रिव्हन कार. म्हणजे शोफर ड्रिव्हन कारचा मान मिळणं हे आजही प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे, नोकरी पेशातला असो, व्यवसायातला असो, की अरे बाबा जो कोणीतरी विशेष कामगिरी करतो, स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी, त्याला शोफर ड्रिव्हन कार मिळते किंवा त्याला त्या पद्धतीचा फायदा होतो. आता हे झाल्यानंतर त्याला पहिला शॉक होता आणि दुसरं त्याला आधीच म्हणजे त्या ह्याच्या संबंधाने अजूनही वाटलं. ते त्यांनी प्रश्न महाराजांना विचारले सुद्धा, की त्याला असं वाटलं, की अरे अपयशी मोहिमेमधले आपण एक भागीदार आणि आपला एवढा सर्वोच्च सन्मान व्हायचं कारण काय? आणि दुसरा त्याला प्रश्न होता, की अरे या सर्वोच्च सन्मानाचं किंवा बहुमानाचं आपण करायचं काय? आता तो कोळी आहे, तो समुद्रावर जातो, मासेमारी करतो. त्याला तो प्रश्नच होता, की अरे पालखी घेऊन मी काय करायचं? कुठे जायचं? पण पहिला प्रश्न जास्त त्याला उत्सुकतेचा होता, की अरे अपयशी मोहिमेबद्दल बक्षीस का मिळतंय? म्हणून त्यांनी महाराजांना विचारलं, चाचरत विचारलं, पण विचारलं. तो म्हटला, की "महाराज, ते मोहिमेचं तर काय झालंच नाही. म्हणजे अपयश आलं आणि तरी बी तुम्ही माझा एवढा मोठा सन्मान कशापायी करताय?" हा त्याचा पहिला प्रश्न होता. मग महाराजांनी त्याला समजावून सांगितलं, की "अरे, तुझ्या लक्षात आलं असेल किंवा नसेल, पण माझ्या लक्षात आलंय ते मी तुला सांगतो, की समजा तू कालच्या योजनेप्रमाणे का त्या दिवशीच्या योजनेप्रमाणे फक्त शिड्या लावून निघून गेला असतास, तर काय झालं असतं, की सैन्य पोचलं नाही ती दुसऱ्या माणसाची चूक. पण जंजिऱ्याच्या सिद्धीला दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळे तुमच्या शिड्या लावलेल्या सापडल्या असत्या. बरोबर आहे, की त्यांनी 2-4 पहारेकरांना किंवा जेवढे असतील तिथे त्यांना काही ना काहीतरी शिक्षा केल्या असत्या. बहुतेकांना पोत्यात घालून त्यांनी समुद्राचा तळ दाखवला असता. परंतु तो कायमचा सावध झाला असता आणि या मार्गाने आपल्या जंजिऱ्यावरती यापुढे कधीही स्वारी होऊ नये, याच्यासाठी त्यांनी 100 नव्हे 200% बंदोबस्त केला असता. पण तू जी कामगिरी केलीस, म्हणजे तू 200% कामगिरी केल्यामुळे स्वराज्यासाठी त्या मार्गाने चढाई करण्याचा जो मार्ग आहे, तो कायमचा खुला राहिला. म्हणजे निदान दुसऱ्यांदा तरी प्रयत्न करण्यासाठी खुला राहिला. एक संधी तू स्वराज्याची याच्यामध्ये वाचवलीस किंवा एक प्रकारे निर्माण केलीस, त्यासाठी मी तुझा हा सन्मान करतोय. बाकी अपयश वगैरे मला माहीतच आहे. हे त्याला दिलं. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला. म्हणजे त्याचं समाधान झालं पहिल्या ह्याच्यामध्ये. तर दुसऱ्याचा त्यांनी प्रश्न विचारला, की तो म्हटला, की "महाराज, म्या समिंदरावरचा माणूस, म्या पालखी घेऊन कुठं जाणार?" आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, की अरे आपण उत्साहाच्या भरात किंवा प्रामाणिकपणाच्या भरात काहीतरी चांगलं करायला गेलो. पण त्याचा काही अपेक्षित फायदा किंवा चांगली गोष्ट त्यातनं निर्माण होणार नाही. मग त्यांनी आता महाराजांचं महाराज पण इथे तुम्हाला दिसतं. त्यांनी लगेच आपला आदेश बदलला. सुधारित आदेश दिला आणि त्यांनी पंतांना परत सांगितलं, की "पंत, याला एक गलबत द्या. म्हणजे त्याला समुद्रावर त्याचा उपयोग होईल." आणि ते म्हणले, "त्याचं नाव मात्र ठेवा पालखी." म्हणजे हे का होतं, तर पालखी ही त्यावेळेलाही मोठ्या माणसांनी वापरण्याचीच गोष्ट होती. सर्वसामान्य माणसाला पालखी वापरणं शक्यच नव्हतं. भोई ठेवणं त्याहून परवडण्यासारखं नव्हतं. पण गलबताचं नाव पालखी ठेवलं, की त्यातला उद्देश तुम्ही बघा आणि तो म्हणजे महाराजांचं मोठेपण तुम्हाला कुठे दिसतं, की ते सगळ्यांना समजेल, की त्याचं गलबतही लोकांना दिसेल, त्याच्यावर लिहिलेलं नाव पण लोकांना दिसेल
आणि ज्यांना या गोष्टीची आजपर्यंत काही माहिती नाही त्यांना सुद्धा ती माहिती होईल की अरे स्वराज्यासाठी जर उत्तम कामगिरी केली तर आपली काय संभावना होते, म्हणजे आपलं किती कौतुक होतं, त्या माणसाचं किती कौतुक होतं, उद्या आपण सुद्धा असं काही केलं तर आपलं सुद्धा असं कौतुक होईल. या पद्धतीची प्रेरणा ही महाराजांनी इतरांना पण मिळावी याच्यासाठी हे सगळा घाट घातलेला आहे आपल्या लक्षात येतं. आणि हा काही बिनबोडाचा किंवा माझ्या समजुतीचा भाग आहे असंही नाही. मी हीच कथा मागे एका व्याख्यानामध्ये पुण्याच्या रोटरी क्लब टिळक रोडच्या व्याख्यानामध्ये सांगितली. ती सांगितल्यानंतर एक बाई मला नंतर भेटायला आल्या आणि त्या म्हणल्या, "अहो तुम्ही माझ्या गावची कथा सांगितली." मी म्हटलं, "कसं काय?" तर त्या म्हणल्या, की "मी पुण्यात राहते पण मी अलिबागची माहेरवाशीण आहे आणि तिथे आजही या लायजी कोळी पाटलाचे वारस आहेत. पण त्यांचे आता काय ते गलबत होतं ते गेलं. ते आता 300 वर्षाच्या काळाच्या कालावधीमध्ये संपलं ते. परंतु आज जे ते इतर काही मोटर लॉन्च किंवा अशा प्रकारचे जे आजकालच्या बोटी वापरतात, पण त्यांनी त्याचं नाव सुद्धा पालखीच ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं मोठेपण काय आहे, म्हणजे हे मोटिवेशनचं उदाहरण आहे. मोठेपण काय आहे की आज 300 वर्षानंतर सुद्धा लोकांना तो वारसा, त्यांनी दिलेलं मोठेपण किंवा त्यांनी दिलेलं मोटिवेशन याचं स्मरण करावंसं वाटतं आणि ते तिथे कायम आहे. आता त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पुन्हा शिवाजी महाराजांचा अभ्यास का गरजेचा आहे. हे पहिले 2 प्रश्न त्यांनी विचारले, शिवाजी महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, त्याचं समाधान केलं आणि नंतर एक प्रश्न त्यांनी त्या लायजी पाटलाला विचारला, की त्यावेळी त्यांनी विचारलं की "तू पाटीलकी कुणी दिली? म्हणजे तुला पाटील कुणी केलं?" कारण पाटील हे वतन असायचं. म्हणजे ते राज्यकर्त्यांनी तुम्हाला देणं आवश्यक असायचं किंवा तू या गावचा प्रमुख म्हणजे पाटील. हे काही स्वतः पदवी घेतली असं काही शक्य नव्हतं की मी पाटील आजपासून असं काही म्हणता येत नव्हतं. ते राज्यकर्त्यांनी म्हणायला लागत होतं, ते द्यायला लागत होतं पद, तरच माणसाला पुढे ते राबवता यायचं. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे जे उत्तर बरोबर होतं, खरं होतं. तो म्हटला की बादशाहानं दिली. ते औरंगजेब बादशाहाने त्याला पाटील केलेलं होतं. हे काही काळांपूर्वी केलेलं होतं. मग महाराजांनी अजून एक तिसरा आदेश दिला पंतांना आणि त्यांनी सांगितलं की पंत यास आजपासून सर पाटील करणे, म्हणजे वन अप ओव्हर दी एनिमी. हे जे शिवाजी महाराजांचं सूत्र इथं दिसतं की माझ्या शत्रूंनी जर याला पाटीलकी दिली असेल तर आज यांनी माझ्यासाठी एवढं उत्तम काम केलंय तर मला त्याच्यापेक्षा वरचढ काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे जसं आपण की त्यांनी पाटलालाही जाणून घेतलं, त्याचंही काय म्हणणं होतं, भावना होत्या त्याही जाणून घेतल्या आणि स्वतःचंही काम केलं. म्हणजे त्याचं कौतुक करण्याचं केलंच, पण शत्रूंनी जे काही त्याला दिलेलं होतं त्याच्या वरचढ काहीतरी देऊन पाटील तर मी सर पाटील करतो असं म्हणून त्यांनी त्याला सर पाटील पण केलं. आणि हे ज्याला आपण म्हणतो की मोटिवेशन हे आजही खूप आवश्यक आहे. म्हणजे आपलं रोजच्या जगण्याचा तो भाग आहे. शिवाजी महाराजांच्याच जगण्याचा भाग होता असं नाही, त्याचा रिलेव्हन्स आज पण आहे की तुम्हाला जर तुमचं काम करायचं असेल तर तुम्हाला कोणाला तरी मोटिवेट करावं लागतं. आणि त्याचे 2 प्रकार असतात की पॉझिटिव्ह मोटिवेशन असतं, निगेटिव्ह मोटिवेशन असतं. पॉझिटिव्ह मोटिवेशनमध्ये काय आत्ता जसं आपण बघितलं तसं कौतुक करणं, प्रमोशन देणं हे जसं असतं, तसं निगेटिव्ह मोटिवेशन असतं की त्याच्यामध्ये शिक्षा येते, पदावनती येते, इन्क्रिमेंट थांबवणं येतं वगैरे वगैरे. म्हणजे ते आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. तर शिक्षाही महाराजांनी अनेकांना केल्या, पण आजही आजचं मॉडर्न मॅनेजमेंट सायन्सही सांगतं की पॉझिटिव्ह मोटिवेशन इज मोर डिझायरेबल दॅन द निगेटिव्ह वन. आणि इथे महाराज हे पॉझिटिव्ह मोटिवेशननी काम करतायत हे आपल्या लक्षात येईल. आणि मग ही प्रेरणा बघा तुम्ही की अनेक लोकांनी आपल्याला, म्हणजे शिवचरित्राचा अगदी धावता आढावा घेतला तरी आपल्याला दिसतं की अनेक लोक स्वराज्यासाठी मरायला तयार झाले, कारण दे वेअर हायली मोटिवेटेड बाय शिवाजी महाराज. आणि हे कसं आहे की ते तुम्हाला शिवचरित्रातल्या स्वतःच्या अनुभवावरनं पण दिसतं की अफजल खानाला मारायला शिवाजी महाराज स्वतः गेले. आग्र्याला औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूला भेटायला सुद्धा ते स्वतः गेले. शाहिस्ते खानवर हल्ला करायला सुद्धा ते स्वतः गेले. या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बरोबरच्या लोकांना आणि इतरांनाही समजतच होतं ना की अरे हा माणूस स्वतःच्या कामासाठी कशाचीही पर्वा करत नाही. म्हणजे कुठल्याही काळामध्ये अगदी आज सुद्धा 2020-21 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे की मी समजा हायेस्ट मोटिवेटेड आहे किंवा कोणीही तो असेल तर तो जास्तीत जास्त काय त्याग करू शकतो, तर तो स्वतःच्या प्राणाचा त्याग करू शकतो. याच्या पलीकडे मोटिवेशन मधनं जास्त काही निष्पन्न होऊ शकत नाही.
पण शिवाजी महाराज स्वतः आणि त्यांचे अनेक सहकारी, मग त्याच्यामध्ये आपण तानाजी मालुसरे यांचं नाव घेतो उदाहरणापुरतं, किंवा बाजीप्रभू देशपांडे आहेत, हे सगळे लोक जे आहेत त्यांचं जे अनेक आहेत, खरं तर आपल्याला वेळ नाही तेवढा. या सगळ्या लोकांनी हायेस्ट मोटिवेटेड राहून काय काम केलं ते सगळं या महाराजांच्या स्वतःच्या उदाहरणावरून आणि दुसऱ्यांचंही त्यांनी जे काही कौतुक केलं, पॉझिटिव्हली त्यांना मोटिवेट केलं, त्याच्यातूनही आपल्याला दिसतं. आणि मग हे कसं होतं आणि मग त्याला लोक कशा पद्धतीने रिॲक्ट झाले तेही आपल्याला बाजीप्रभू देशपांड्याचे स्वतःचे उद्गार, म्हणजे ज्यांनी ते पावनखिंडीच्या वेळेला काढले होते, त्यावेळेतून दिसतं की परिस्थिती तेव्हा अशी होती की सगळेच मरणार होते. कारण पाठलागावर येणारा शत्रू त्यांच्या 5-6 पट होता, त्यात परत घोडदळाची माणसं होती आणि युद्धाचा नियमच आहे की घोडदळाची संख्या कमी असली तरी सुद्धा ते पायदळाच्या लोकांना भारी पडतात किंवा पडायचे. आणि इथे तर परिस्थिती अशी होती की काल रात्रीपासून आजच्या सकाळपर्यंत 12-14 तास ही सगळी माणसं, अतिशय प्रचंड पाऊस पडतोय, चिखल आहे, दलदल आहे, त्याच्यातनं ही पालखी घेऊन धावत येत आहेत आणि आज सकाळच्या सुमाराला त्यांना असं दिसतंय की आपला शत्रू अगदी पाठलाग करत जवळ आलेला आहे. तो घोड्यावरून आहे, शिवाय त्याच्याबरोबर पायदळ पण आहे. मग एकूण 3-4 हजार सैनिक आपल्यावर चालून येत आहेत. आपण रात्रभर पळून पळून दमलेलो आहोत आणि आता परिस्थिती आली आहे की विशाळगड अजूनही लांब आहे. म्हणजे इथे लढत राहिल्यानंतर की सगळ्यांचं मरण हे निश्चितच होतं. त्यावेळी बाजीप्रभू शिवाजी महाराजांना त्यावेळेला असं म्हणले की महाराज, आपण निम्मे लोक घेऊन विशाळगडाशी जाणे, विशाळगडावर जाऊन भांडी मारणे, तोवर आम्ही येथे गनिमाशी झुजतो. पुढची वाक्य अत्यंत महत्वाचे. तो पुढे असं बाजीप्रभू म्हणतात की आम्ही साहेब कामावरी मरितो, कारण आमचे मुला लेकरास अन्न देणार महाराज साहेब आहेत. म्हणजे जी मराठी म्हण आहे आपल्यातली की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये, हे बाजीप्रभू तिथे बोलून दाखवत आहेत. कारण त्यांना तिथे 100% परिस्थितीचा अंदाज आलेला आहे की इथेच सगळे 500 लोक थांबून लढाई करायची म्हणली तर सगळेच मरतील, पण निदान 300 लोक घेऊन शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले तर ते वाचतील आणि स्वराज्य वाचेल. म्हणजे मी गेलो तरी चालेल पण स्वराज्य वाचलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी कोणी कोणी काय काय केलंय याची माहिती बाजीप्रभूंनाही होती आणि त्यांना याची खात्री होती की मी जगण्यापेक्षा सुद्धा आज महाराजांचं जगणं जास्त महत्वाचं आहे, म्हणून तो तिथे मारायला तयार झाला. आणि मग पुढे बाजीप्रभूही त्याच्यामध्ये हुतात्मा झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे लढाईचे तपशील काही सांगायचे नाहीत, बाकी सगळ्या त्या गोष्टी झाल्या. पण पॉझिटिव्ह मोटिवेशनचा परिणाम काय असतो हे आपल्याला या एका उदाहरणातनं किंवा 2 उदाहरणातनं दिसतं की एक लढाई झालेली आणि दुसरी लढाई न झालेली परिस्थिती, याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे काही वागणं आहे त्याचा किती मोठा प्रभाव हा पडलाय. आजही आपण बाजीप्रभूंचं स्मरण करतो. लायजी कोळी पाटलाचं तेवढं काही आपल्या स्मरणामध्ये नसतं आणि ही कथा तेवढी सांगितली जात नाही. कदाचित लढाई झालीच नाही म्हणून लोकांना त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग काही वाटत नसेल. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचं नेतृत्व, त्यांचं व्यवस्थापन हे आपल्याला फार उत्तम रित्या दिसून येतं. म्हणून मी ते मुद्दाम सांगितलं. कारण हे आजही रिलेव्हंट आहे की तुम्हाला हायेस्ट मोटिवेटेड असताना तुम्ही काय कराल किंवा तुम्ही दुसऱ्याला मोटिवेट कसं केलं पाहिजे तुमचं काम होण्यासाठी, याच्यासाठी हे एक उदाहरण म्हणून आजही त्याचं रिलेव्हन्स आहे. हे झालं मोटिवेशनचा भाग. आणि दुसरा जो आहे म्हणजे आता माझ्या बोलण्याचा थोडा मोठा पण उत्तरार्ध असा आहे, तो म्हणजे शिवाजी महाराजांचं आर्थिक नियोजन. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण हे मी मुद्दाम पुन्हा का सांगतो तर मराठी माणसांच्या बाबतीमध्ये आपलं कायम असं म्हणलं जातं की मराठी माणसांना जरा हिशोब तिशोब कमी करतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मराठी माणसं हुशार असतात, धडपडी असतात, कल्पक असतात, परंतु आर्थिक व्यवधान थोडंसं त्यांचं कमी राहतं. म्हणजे जेवढं असायला पाहिजे तेवढं काही वेळेला राहत नाही. आणि असं अनेक मराठी उद्योग घराण्यांबाबत आपल्याला दिसतं. नाव काही कोणाचं घेण्याची गरज नाही. किंवा कीर्द खतावण्यांवरती लक्ष थोडंसं कमी गेलं किंवा कमी राहिलं म्हणून काही घोटाळे झाले किंवा चुका झाल्या आणि त्यामुळे मोठमोठी घराणी इथे आपल्याला असं दिसतं की पुढच्या काळामध्ये त्यांची घसरण झाली, ते आपली प्रगती मेंटेन करू शकली नाही. पण इथे आपल्याला जसं मराठी माणसाला एक फार मोठा वारसा आहे, म्हणजे सगळ्याच भारताला आहे तो, पण आपण मराठी पुरतं बोलतोय किंवा एक रामायण महाभारत हे आपल्या खूप चांगले ग्रंथ आहेत, आपण धर्मग्रंथ मानतो, त्याचे पारायण करतो, त्यातल्या गोष्टी आपल्याला सांगतात. अनेक जणांना आता थोडंसं परिस्थिती बदलली आहे, पण
आजी किंवा आजोबांनी रामायण महाभारतातल्या गोष्टी आपल्या नातवंडांना सांगायच्या स्वतःच्या मांडीवर बसून वगैरे, हे आपल्याकडे पूर्वी घरोघर होत असे. आताच्या काळामध्ये तेवढं ते शक्य नाही, पण ते भाग्य मला लाभलेलं आहे. आणि मग त्याच आपण म्हणतो की रामायण महाभारतातल्या कथा सांगून जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार केले असंही आपण ऐकतो. म्हणजे ते खरंच होतं. पण त्याचा एक प्रत्ययही आपल्याला कुठे येतो, तो या काय याच्यामध्ये त्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये दिसतो, की महाभारताच्या शांती पर्वामध्ये एक पते की बात सांगितलेली आहे. म्हणजे ती अशी आहे की अर्थ मूलोही धर्म. म्हणजे त्याचा आजचा रिलेव्हन्स असा आहे की किंवा कायमच्यासाठीचा रिलेव्हन्स असा आहे की ज्याचं अर्थ बळकट आहे त्याचं सगळं बळकट आहे, आणि ज्याचा अर्थ बळकट नाही पण बाकीच्या गोष्टी बळकट आहेत त्याचं सर्व व्यर्थ आहे. आणि आजही आपण असं म्हणतोच की बाकी सगळ्याचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग काही वठवता येत नाही. त्याचं कारण तेच आहे की बा अर्थाचं जे महत्त्व आहे, अर्थ आणि अनर्थ याच्यात फार थोडा फरक आहे. पण अर्थाचा अनर्थ कसा होतो, जर अर्थाची दृष्टी राहिली नाही तर अनर्थ पटकन होतो. हे आपल्याला अनुभवाला येतं, अनेक वेळेला अनुभवाला येतं. प्रत्येकाच्या आयुष्यात तो अनुभव असतो, चांगला वाईट दोन्ही. म्हणजे बहुतेकांच्या आयुष्यात चांगला अनुभव असतो किंवा अर्थाची व्यवस्था त्यांना चांगली करता येते, त्यामुळे त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जातं. असे बहुसंख्य लोक असतात, पण काही अल्पसंख्य दुर्दैवाने दुसऱ्या प्रकारातले असतात. शिवाजी महाराजांनी काय काय गोष्टी केल्या, म्हणजे हे सगळं अर्थमूलोही धर्म, म्हणजे आर्थिक व्यवधान सांभाळणं किंवा एक फायनान्स मॅनेजमेंट उत्तम ठेवणं, हे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कुठेही त्यांची एकही मोहीम तुम्हाला अशी दिसत नाही की जी पैशाची पुरेशी तरतूद नसल्यामुळे वेळेत होऊ शकली नाही, असं एकही उदाहरण आपल्याला दिसत नाही. आणि साधारणपणे अर्थ हे शिवाजी महाराजांचं थोडंसं वेगळेपण मोठेपण आपण सोडून देऊ, पण आपल्यासाठी सुद्धा अर्थाच्या बाबतीमध्ये मूलभूत 3 गोष्टी कायम असतात. ते म्हणजे एक तर पैसा मिळवणे, दुसरं म्हणजे पैशाचा सदुपयोग करणे, आणि तिसरं असतं की पैशाचं उत्तम नियोजन करणे. म्हणजे भविष्यासाठी सुद्धा काही पैसा राखून ठेवायचा हे आपल्याकडे असतं. आणि आजही म्हणजे शिवचरित्र रिलेव्हंट कुठे आहे, शिवाजी महाराज रिलेव्हंट कसे आहेत, ते आहे की शेवटी प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्याचं जे मूल्यमापन होतं त्याच्यात प्रामुख्याने आर्थिक मूल्यमापनच होतं, की त्या माणसाने आपल्या पाठीमागे किती इस्टेट सोडलेली आहे. याच्याच आढाव्यावरनं आपण सर्वसाधारणपणे त्याच्या आयुष्याबाबत मत बनवत असतो की अरे बा तो यशस्वीरित्या आयुष्य जगला का तेवढं नाही जगला. ह्याचं एक मापदंड जो आहे तो एक आर्थिक आहे, बाकी इतर आहेत, पण आपल्याला आत्ता प्रामुख्याने आर्थिक बाबतीत बोलायचं आहे कारण तो सगळ्यात रिलेव्हंट विषय आहे. ते शिवाजी महाराजांनी कसं केलं, म्हणजे संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचं वाटप, या तिन्ही बाबतीमध्ये शिवाजी महाराजांनी असाधारण यश मिळवलं असं आपल्या लक्षात येतं. कसं ते मी तुम्हाला उदाहरणांमधनं किंवा गोष्टींमधनं सांगतो. एक आपल्याला म्हणतो की आजही असं म्हणलं जातं की जे आजच्या मार्केटमध्येही आहे, म्हणजे मार्केट म्हणजे ते एम्प्लॉयमेंटचं मार्केट असेल, बिझनेसचं मार्केट असेल, इतर कुठलंही संधींचं मार्केट असेल, पण त्या सगळ्यामध्ये असं आहे की तुम्हाला संपत्तीची जर निर्मिती करायची असेल, तुम्हाला यश मिळवायचं असेल, दुसऱ्या अर्थाने बोलायला झालं तर तुम्हाला काहीतरी एक अभिनव उपायांचा मार्ग करावा, म्हणजे मार्ग अवलंबावे लागतात. ते कसं आहे की मग जे काही ट्रॅडिशनल पारंपरिक ज्या गोष्टी चालतात त्याच्यापेक्षा जर तुम्ही वेगळं काही करायला गेलात तर तुम्हाला लवकर यश मिळतं, अधिक यश मिळतं. हे महाराजांनी कसं केलं हे मी तुम्हाला सांगतो की जसं महाराजांनी जावळी काबीज केली तसा त्यांचा पहिल्यांदा समुद्राशी संबंध आला. तोपर्यंत समुद्राशी त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध काहीही नाही. कर्नाटकशी आला, इतर महाराष्ट्रातल्या भागांशी आला, पण समुद्राशी नाही आला. पण समुद्राशी संबंध आल्या आल्या शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की अरे हा जो कोकणचा किनारा आहे तो म्हणजे आपल्यासाठी एक मोठी संधी आहे. म्हणजे काय तर समुद्र ही जगाकडे बघण्याची खिडकी आहे. आणि समुद्र ही मोठी संधी का आहे, कारण त्यावेळेचा आंतरराष्ट्रीय व्यापार होता तो प्रामुख्याने समुद्राच्या मार्गाने होत असे. निदान भारतामध्ये तरी अनेक देशांमधनं समुद्री मार्गाने आपले सगळे म्हणजे व्यापारी आले, परदेशी व्यापारी, ते पुढे आपले शत्रूही झाले. मग त्याच्यामध्ये इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्धी या सगळ्यांचा समावेश आपल्याला करता येतो. महाराजांनी दोन्ही बाजूनी लक्षात घेतलं की आपल्या देशाची सुरक्षितता आणि आपल्या देशाची म्हणजे आपल्या राज्याची, समजा ते काय सगळ्या देशाचं कारभार बघत नव्हते, पण त्याची जी समृद्धी आहे, त्याचं जे स्थैर्य आहे,
ते या व्यापारावरती अवलंबून आहे. आणि ते व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आता त्याच्यामध्ये हे सगळं ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की मुंगेरी लाल को भी ये सब समजता है. पण महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे, की हर चीज को वो एक अंजाम देते हैं. म्हणजे ही इज व्हेरी मच फोकस्ड अँड व्हेरी मच रिझल्ट ओरिएंटेड. हे मी मुंगेरीलालचं नाव का घेतलं, तर पूर्वी आपल्याकडे दूरदर्शनवर एक मालिका होती. त्याचं नावच असं होतं, की मुंगेरी लाल के हसीन सपने. लेकिन वो सिर्फ सपने ही रहते थे. ते कधी वास्तवात आलेच नाही. ते छान छान स्वप्न त्याला पडली आणि सगळं विरून गेलं. पण शिवाजी महाराजांचं असं कधी झालं नाही. म्हणजे उनके सपने भी हसीन थे और उसका अंजाम तो और भी हसीन था और भी अच्छा था. कसं ते मी तुम्हाला दाखवलं, की हे सगळं कळलं तरी वळायला फार कठीण होतं. कारण समुद्रावरती आपलं म्हणजे काही एक घातक आपण रूढी स्वीकारलेल्या होत्या, की समुद्रबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी या बंद्यांमुळे हिंदू समाज, इथला जो काही भारतीय समाज होता त्याचं फार मोठं नुकसान झालं. आपण नाहीतर एक तुम्हाला सांगतो, की साधारण 10व्या-11व्या शतकापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये साधारण 30% आसपास वाटा हा हिंदुस्थानचा होता. पण पुढे आपण समुद्रबंदी स्वीकारल्यामुळे तो वाटा कमी कमी होत गेला आणि बरंच म्हणजे पैशाच्या बाबतीत तर गेलं आणि एकदा आर्थिक अधिष्ठान पातळ व्हायला लागल्यानंतर आपल्याला इतरही अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं आणि पुढे आपण पारतंत्र्यात गेलो. मग पुढे यांनी शोषण केलं, त्यांनी शोषण केलं, अशा अनेक दुर्दशा आपल्या वाट्याला आल्या. परंतु इथे महाराजांना हे लक्षात आलं, की आपण ही समुद्रबंदी तोडली पाहिजे आणि या समुद्रावरती आपलं सुद्धा अस्तित्व असलं पाहिजे. आता तुम्ही त्यात बघा, की हे बोलायला सोपं होतं, पण करायला तितकंच अवघड होतं. कारण त्यांचे शत्रू खूप आणि ते ताकदवान होते. म्हणजे समुद्रावरती ही सगळीच मंडळी पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज, सिद्धी हे मराठ्यांपेक्षा निश्चितच अनेक पटीने ताकदवान होते आणि मराठ्यांच्या विरुद्ध या सगळ्यांचं एकमत असायचं. म्हणजे एरवी तेही आपापसात शत्रू होते, पण मराठ्यांच्या विरुद्ध लढायला मात्र सगळे एकत्र असत. म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्धीला कायम पोर्तुगीजांनी आणि इंग्रजांनी मदत केली, इंग्रजांना पोर्तुगीजांनी मदत केली, पोर्तुगीजांना इंग्रजांनी मदत केली, अशी अनेक उदाहरणं आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतात. पण मराठ्यांना कधी कोणी मदत केली नाही. त्यामुळे महाराजांना करायचं होतं ते अगेन्स्ट ऑल ऑड्स, म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहून करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती, की त्यांच्याजवळ शून्य होतं. म्हणजे पुण्याई किंवा पूर्वानुभव शून्य इतकाच होता. पण त्यांनी सगळी ती शून्यातनं निर्मिती केली, की पहिल्यांदा त्यांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये करताना एक लक्षात घेतलं, की ते म्हटलं आपल्याला बोटी बांधल्या पाहिजेत. आता त्याच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पोर्तुगीजांची मदत घेतली. म्हणजे तसं बघायला गेलं तर नौकानयन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की युक्ती कल्पतरू, हा जर तुम्ही ग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये आपलं म्हणजे नौदलाची परंपरा ही किती प्राचीन आणि किती समृद्ध होती हे तो आपल्याला दिसतं. पण इथे मात्र महाराजांना शून्यातनं सुरुवात करायची होती. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा पोर्तुगीजांची मदत घेतली. महाराजांचा दूरदर्शीपणा बघा, की त्यांनाही माहीत होतं, की ही मदत आपल्याला कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हाताखाली आपली माणसं ठेवली आणि नंतर अपेक्षेप्रमाणे पोर्तुगीजांना जी काय त्यांना मदत करत होती त्या सगळ्यांना धार्मिक आणि इतर आवाहन करून किंवा धाकदपटशा दाखवून पोर्तुगीजांनी महाराजांपासून दूर नेलं त्यांना. म्हणजे ते एका रात्रीत सगळे 400 लोक पळून गेले, महाराजांना कुठलीही गोष्ट न सांगता. परंतु महाराजांनी आधीच याचा अंदाज घेतलेला असल्यामुळे त्यांच्या माणसांना त्यांनी ज्या काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स पाहिजे होत्या त्या घेऊन ठेवल्या होत्या. त्यामुळे ते गेल्यानंतर सुद्धा महाराजांचं स्वतःचं काम थांबलं नाही आणि त्याने आपला 20 जहाजांचा पहिला काफिला बांधून तयार केला. आता त्याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट आहे, की आपण नवीन होतो त्यावेळी आपलं काही जेवढं जहाज बांधणीचं तंत्र इतकं परफेक्शनला किंवा मोठ्या स्वरूपाचं नव्हतं. परंतु महाराजांनी त्याच्यामध्येही विचार असा केला, की आपल्याला कुठे वावरायचं आहे. तर ते म्हणले, की आपल्याला समुद्र किनाऱ्याला धरून धरून वावरायचं आहे. आपल्याला काही फार खोल समुद्रात जाऊन किंवा दुसऱ्या परदेशी जाऊन आपल्याला काही लढाया मारामाऱ्या करायच्या नाही आहेत. पण आपल्याला व्यापार मात्र नक्की करायचा आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या व्यापारी नौका बांधल्या. म्हणजे त्याला 3 डोलकाठ्यांची जहाजं त्यांनी स्वतंत्रपणे बांधली आणि त्यांच्या बचावासाठी, संरक्षणासाठी त्यांनी संरक्षक नौका बांधल्या. म्हणजे पहिलं किती व्यवहाराचं भान त्या माणसाला होतं लक्षात घ्या, की त्यांनी पहिल्यांदा आक्रमक होण्याचा प्रयत्नच केला नाही. पण आपला बचाव जास्तीत जास्त भक्कम आणि सुरक्षित राहील याची व्यवस्था केली. आणि त्या नौदलाबद्दल हे मी जे तुम्हाला 20 बोटींचा काफिला किंवा 20 नौकांचा काफिला सांगितला, त्याच्या बाबतीमध्ये पोर्तुगीज गव्हर्नरनी असा उल्लेख केला, की हे सगळं नौदल अत्यंत भिकार असून
आमची एक फ्रिगेट सुद्धा या अख्ख्या नौदलाचा म्हणजे या 20 बोटींचा धुव्वा उडवेल असं पोर्तुगीज गव्हर्नरचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे. हे साधारण याच्यानंतर 20 वर्षांनी महाराजांनी किती मोठा पल्ला गाठला हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. याच्यामध्ये त्यांनी या बोटी बांधल्या, त्या समुद्रामध्ये वावरायला लागल्या. आपल्या माणसांना दीर्घकाळ एक परंपरा लुप्त झाल्यामुळे परत शून्यातून महाराजांच्या लोकांनाही सुरुवात करायची होती. त्यामुळे त्यांनी या छोट्या नौकांच्या साहाय्याने आपला जम बसवायला सुरुवात केली आणि जे किल्ल्यांचं तंत्र आहे ते महाराजांनी तिथेही वापरलं, की त्यांनी समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा किल्ले बनवले. कारण किल्ले बनवण्यात ते मास्टरच होते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ग्रेटेस्ट फोर्ट आर्किटेक्ट असं त्यांना परकीयांनी किताब दिलेलं आहे किंवा कौतुक केलेलं आहे. ते पुन्हा महाराजांनी वापरलं, की आपली जिथे ताकद आहे ती त्यांनी वापरलीच, की त्यांनी सगळे 12 एकूण सामुद्रिक किल्ले त्यांनी तिथे बांधले किंवा दुरुस्त केले. काही आधीचेही होते. तसे दुरुस्त करून आपली एक संरक्षक फळी समुद्रावर सुद्धा तयार केली. ज्या पद्धतीने जमिनीवर त्यांनी किल्ल्यांचा वापर केला तसा समुद्रावरही तो करता यावा या दृष्टीने त्यांनी केलं. आणि मग व्यापारामध्ये ते त्यात पडले. त्यांनी जहाजं बनवली, मी तुम्हाला सांगितलं. आणि मस्कत मोचा किंवा अगदी बगदादपर्यंत आपली मराठ्यांची जहाजं ही माल घेऊन जात होती आणि तिकडचा माल घेऊन इकडे परत येत होती. इथे मी किल्ल्यांचा उल्लेख केलेला आहे आपल्याला. किल्ले शिवाजी महाराजांचे माहीत नाहीत असं कोणीच नाही. अगदी परदेशातल्या लोकांनाही त्यांचं किल्ल्यांचं म्हणजे किल्ल्यांची वैशिष्ट्य, महाराजांचं कर्तृत्व हे माहिती असतं. पण एक मी तुम्हाला आर्थिक अंगाने या किल्ल्यांची बाजू सांगतो, की महाराजांचे सर्व किल्ले जे आहेत ते व्यापारी मार्गांच्या आसपासच आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते का आहेत? तर किल्ला हा काही नुसता लढाईच्या दृष्टीने उपयुक्त एक बांधकाम नाही किंवा भाग नाही. तर आपल्याला एरवी, कारण लढाया काही सारख्या होत नाहीत. कुठेही लढाई म्हटलं तरी अधूनमधूनच होत असते. पण कायमस्वरूपी काय असतं तर अर्थार्जन. आणि मग या व्यापारी मार्गांवरती जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही व्यापाऱ्यांकडून म्हणजे देशातून बाहेर जाणारे आणि बाहेरून देशात येणारे किंवा देशातल्या देशात सुद्धा जे काही व्यापारी दळणवळण चालू असतं त्याच्या सगळ्याच्या आसपासच हे किल्ले असायचे. म्हणजे मग जे टॅक्स कलेक्ट करायचा होता, जकात वसूल करायची होती, ते सगळं करायला या किल्ल्यांचा कायमचा उपयोग होता. लढाईसाठी अधूनमधून होता, पण पैसे मिळवण्यासाठी हा कायमचा होता. आणि जे इंटरनल ॲक्रुअल ज्याला आपण म्हणतो आजच्या कंपनीच्या भाषेमध्ये, ते महाराज त्यातनं कायम तयार करायचे. आणि मग त्याच्यातून लष्करी ताकद वाढवायची किंवा नौदलाची वाढवायची, त्याच्यातून अजून पैसे मिळवायचे, त्याच्यातून पुन्हा इथे घालायचे. म्हणजे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, चौथं, पाचवं अशी एक साखळी करत राहायची. ती साखळी मोठी करत राहायची, त्याचा विस्तार करत राहायचा. हे महाराजांनी आयुष्यभर केलेलं आहे. आयुष्यभर म्हणजे अगदी शेवटचं सुद्धा जर तुम्हाला सांगायचं झालं तर महाराज ज्या दिवशी मृत्यू पावले त्या दिवशी मराठे हे गोव्यावरती स्वारी करण्यासाठी सज्ज झालेले होते. पण महाराजांच्या मृत्यूची बातमी आली आणि त्यांना माघार घ्यावी लागली. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही आजच्या उद्योजकाला, चांगल्या उद्योजकाला जे लागू पडतं की आपण असं म्हणतो ही डाईड विथ हिज बूट्स ऑन. म्हणजे तो कामावर असताना मरण पावला. किंवा जसं सैनिकाच्या बाबतीत असतं की लढता लढता त्याला वीर मरण येणं ही त्याच्या सर्वोच्च भाग्याची गोष्ट. तसं महाराज वॉज ऑलवेज ऑन द जॉब. की त्यांच्या मृत्यूपर्यंत सुद्धा ते मोहीमशीरच होते आणि सतत काहीतरी विस्ताराच्या आणि बळकटीकरणाच्या योजना त्यांच्या चालू होत्या. आणि मग या सगळ्यासाठी पैसा लागतो. आणि प्रत्येक गोष्ट ही काही आपल्याला स्वतःच्याच पैशातून करता येते असं काही नसतं. आपल्याला अन्य मार्ग शोधावे लागतात. तसं मग महाराजांनी भरपाईचे मार्ग स्वीकारले. इन जनरल त्याला लूट असं म्हटलं जातं, पण मी नेहमी त्याला नुकसान भरपाईची मोहीम असं म्हणतो. सुरतेच्या बाबतीमध्ये हा उल्लेख हे तुम्हाला पटकन लक्षात येईल. आपणही दुर्दैवाने सुरतेची लूट असंच म्हणत राहतो. ते कदाचित सोपं म्हणून आपण म्हणतो, गतानुगतिक म्हणून आपण म्हणतो, पण आपण त्याला खरी नुकसान भरपाईची मोहीम म्हणायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराजांचे स्वतःचे उद्गार त्या बाबतीत असे आहेत. त्यांनी डचांशी हे बोलून दाखवलंय, इंग्रजांना बोलून दाखवलंय की जे सुरतेमध्ये त्यावेळेला होते, म्हणजे प्रामुख्याने जे परकीय लोक होते त्याच्यामध्ये इंग्रज आणि डच होते. त्यांच्या वखारी म्हणजे त्यांचे गोडाऊन्स तिथे होती, त्यांचं सैन्य तिथे होतं, मोठे अधिकारी तिथे होते. आणि मग त्या लोकांना महाराज सुरतेच्या स्वारीच्या वेळेला म्हणलेले आहेत की मला दीर्घकाळ माझ्या मनामध्ये ही गोष्ट होती की मला औरंगजेबाची दाढी जाळायची होती. आता औरंगजेबाची दाढी जाळणे याचा सिग्निफिकन्स तुम्ही समजून घ्या इथे, की दाढी ही काय असते की पुरुषाला सगळ्यात जवळची गोष्ट असते.
आणि औरंगजेबाला सर्वात जवळची त्याची दाढी फिजिकली तरी होतीच, पण सुरत सुद्धा होती. कारण सुरतेचं म्हणजे एकाच जागी सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारं म्हणजे कराच्या रूपाने, जकातीच्या रूपाने हे सुरत हे एकमेव शहर होतं. आणि बादशहाला ते दाढी इतकं जवळचं का होतं? कारण त्याच्यातला सगळ्यात मोठा जो शेअर होता तो मोगल राजघराण्याला मिळायचा. म्हणजे त्याचं निम्म उत्पन्न औरंगजेबाने म्हणजे त्याच्या खानदानातच सगळा पैसा येत होता, पण निम्म उत्पन्न महाराजा म्हणजे औरंगजेबाने त्याच्या बहिणीला दिलेलं होतं. त्यामुळे त्याच्या घरापर्यंत सुरतेची आग जाणार होती, म्हणून महाराजांनी सुरतेवर हल्ला पण केला आणि ती जाळली पण. म्हणजे काही घरं त्यांना आता जाळावी लागली, कारण लोक काही खुशीने पैसे देत नाहीत, प्रतिकार करतात, हे करतात म्हणून ते सगळं त्यांना करावं लागलं. पण त्याच्या पाठीमागचं कारण त्यांनी उघड केलेलं आहे की ते म्हणाले की याच मोगलांनी शाहिस्ते खानाच्या नेतृत्वाखाली, आता शाहिस्ते खानाला कोणी पाठवलं होतं? औरंगजेबानीच पाठवलं होतं. तर तो म्हणलं की त्यांनी जे शाहिस्ते खानाला इकडे पाठवलं आणि माझ्या प्रजेची, माझ्या मुलखाची या शाहिस्ते खानाने ज्या पद्धतीने खराबी केली त्याचा सूड घ्यायचा म्हणून मी इथे आलो. मग मला तो इतरही कुठेतरी घेता आला असता, पण मला हे दाखवायचं होतं औरंगजेबाला, जो माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे, की तू जे काही करशील ते तुझ्या ताकदीवरती तुला निभावून नेता येणार नाही. तुला त्याचा जाब द्यावा लागेल आणि तुला त्याची नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागेल. म्हणून स्वराज्यापासून 350 किलोमीटरवर असलेल्या सुरतेवर महाराज स्वतः चालून गेले आणि त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली सुरतेची लूट केली. आता दुसरा भाग तुम्ही बघा की एक तर राज्यकर्ता म्हणून ते काम कसं करतायत किंवा आपली जबाबदारी कशी पार पाडतायत, आणि नंतर त्या पैशाचं त्यांनी काय केलं? तर त्या पैशाचंही त्यांनी असं केलं की तो सगळा पैसा त्यांनी हा जो सिंधुदुर्ग आहे तो बांधण्यासाठी त्यांनी हा सगळा पैसा वापरला. म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो की मॅक्रो लेवलचं प्लॅनिंग आहे की ज्याच्यात राजकारण आहे, लष्कर आहे, आर्थिक पण गोष्टी आहेत. पण मायक्रो काय आहे की हा ज्या वेळेला सिंधुदुर्ग किल्ला बांधायला काढला, बांधकाम त्याचं सुरू झालं, महाराजांनी तिथे म्हणजे मुहूर्ताचा नारळ त्यांनी फोडला, अमुक तमुक कॉन्ट्रॅक्ट दिलं, हे ते. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं, म्हणजे एखाद्या माणसाची दृष्टी किती असू शकते की फ्रॉम मॅक्रो टू मायक्रो. मॅक्रो झालं की सुरत लुटली, मॅक्रो झालं की एक जलदुर्ग बांधायचं ठरवलं, त्यांनी त्याला आपली सागरी राजधानी सुद्धा म्हणलेलं आहे. पण मायक्रो काय आहे त्याच्यामध्ये? तर त्याच्यात त्यांनी असं केलं की हा सिंधुदुर्ग बांधताना त्यांनी, हा समुद्रामधला आहे आणि समुद्रातल्या त्या खाऱ्या पाण्याचा जास्तीत जास्त बांधकामावरती वाईट परिणाम होतो, म्हणून ते असं म्हटले की पायामध्ये त्यांनी शिस्त ओतलं की त्याचा पाया अधिक मजबूत व्हावा. तर हे माझा सगळ्यात मोठा किल्ला आहे हा समुद्रातला, मी आवर्जून बांधलाय, इतका पैसा खर्च केलाय, 1 कोटी रुपये त्या काळी, म्हणजे फार मोठी रक्कम आहे, आपल्यालाही लक्षात येतं. ते म्हटले की त्याचा पायाच मजबूत पाहिजे म्हणून त्यांनी पायात शिस्त ओतलं. पण त्याच्या बाबतीतही तुम्ही बघा, म्हणजे ही जशी एक इंजिनिअरिंग दृष्टी आहे तसं त्यांची एक, ज्याला आपण म्हणतो की मटेरियल्स मॅनेजर म्हणून सुद्धा महाराज कसं काम करतात, तर ते शिस्त त्यांनी इंग्रजांकडून विकत घेतलं आणि तिकडे पाठवलं मालवणच्या इकडे किंवा जिथे सिंधुदुर्गाचं बांधकाम चाललेलं होतं. पण तो जो त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे गोविंद विश्वनाथ प्रभू हे त्याचं नाव, त्याला महाराजांनी अशा सूचना दिल्या की ते म्हणले की हे शिस मी घेऊन तुमच्याकडे पाठवतोय, ते तुम्ही पायात ओताल वगैरे ठीकच आहे, पण सर्व हे जे शिस आम्ही पाठवलेले ते तुम्ही पुन्हा एकदा मोजून घ्या. म्हणजे 5 खंडी शिस मी पाठवलेलं आहे ते तुम्ही परत एकदा मोजून घ्या, कारण त्याच्यावरची त्यांची प्रतिक्रिया बघा. म्हणजे त्यांना मार्केटची किती सूक्ष्म माहिती आहे. ते म्हणले की आम्ही इंग्रजांकडून घेतलेलं आहे आणि इंग्रजांबद्दल म्हणजे आपला जो कोण सप्लायर असेल त्याची महाराजांची जाण किती थक्क करणारी आहे ते बघा. ते म्हणतात की इंग्रज ही महालबाड जात, डोळियातील काजळ चोरून नेतील आणि वर त्याचा रोजमुरा मागतील. म्हणजे इतके हे बनेल आणि धूर्त किंवा बदमाश मंडळी आहे, तर तुम्ही त्यांच्यावर कुठेही विश्वास ठेवू नका. त्यांनी म्हणलेलं असलं की बाबा मालाच्या खोक्यावर लिहिलं असेल की हे 5 शिस आहे, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः ते मोजून घ्या आणि मगच ते वापरा, नाहीतर नंतर कुठेतरी ते कमी पडलं वगैरे असे प्रॉब्लेम नकोत. दुसरी गोष्ट की सिंधुदुर्गावरती म्हणजे त्या कुर्टे बेटावरती गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या आणि बाकी सगळीकडे भोवताली समुद्राचं खारं पाणी होतं. आता बांधकामाला वाळू लागते हे आपल्यालाही माहिती आहे.
तर वाळू पाठवत होते ती किनाऱ्यावरनं सिंधुदुर्गाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाठवत होते. तर महाराजांनी अशी सूचना केली आहे, की किमान 2 वेळेला ही पाठवलेली वाळू तुम्ही गोड्या पाण्याने धुवून घ्या. कारण सिंधुदुर्गावर गोडं पाणी भरपूर आहे. म्हणजे असं त्याच्यात तुम्ही एक्सक्यूज देऊ नका, की इकडचं पाणी कमी आहे म्हणून आम्ही खाऱ्या पाण्याने धुवून घेतली. कारण आजही आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या कळतं, की गोड्या पाण्यातनं धुतल्यानंतर जेवढा स्वच्छ होतो बांधकामाचा माल, तितका तो खाऱ्या पाण्याने धुवून होणार नाही. त्यामुळे इतकी बारकाईची सूचना पण दिलेली आहे. म्हणजे दिस इज वेअर द रिअल शिवाजी इज. आणि जो तुम्हाला अभ्यासातनंच लक्षात येतो, तो भक्ती करून लक्षात येणार नाही. म्हणून त्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे, की एखाद्या विषयात आपण पडलो म्हणजे किती बारकाईने छोट्या गोष्टींपासून सगळ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत विचार करायला लागतो, हे तुम्हाला शिवाजी महाराज स्वतःच्या उदाहरणाने समजावून देतात. म्हणजे एकीकडे ते फायनान्सचं पण काम करतात, दुसरीकडे इंजिनिअरिंगचं पण काम करतात, तिसरीकडे मटेरियल्स मॅनेजरचं पण काम करतात. इतकी त्या माणसाची प्रत्येक कामामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि मग त्या इन्व्हॉल्वमेंटचा पुरावा तुम्हाला आजही दिसतो, की सिंधुदुर्गाचं बांधकाम आज इतक्या 100 वर्षानंतर सुद्धा किती चांगलं आहे हे तुम्हाला दिसतं. अनेक किल्ले म्हणजे बहुतेक किल्ल्यांचं बांधकाम तुम्हाला दिसतं, की जे इंग्रजांनी पाडलं त्या व्यतिरिक्त जे काही बांधकाम शिवाजी महाराजांनी स्वतः केलं आणि नंतर त्यांच्या शत्रूंनी ते उद्ध्वस्त केलं नाही, त्यातला चिरा आणि चिरा आज चांगल्या अवस्थेमध्ये असलेला तुम्हाला चांगल्या अवस्थेत बसवलाय हे तुम्हाला कळून येतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यांनी व्यापारातनं मिळवलं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यांचा एक व्यायामातला पार्टनर, व्यायाम नाही व्यापारातला पार्टनर आहे, तो म्हणजे मस्कतचा इमाम. आता बघा तुम्ही, की तिथेही म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, पोर्तुगीज आणि इमामाचा हाडवैर. म्हणून महाराजांची पोर्तुगीजांच्या विरोधात इमामाशी दोस्ती. इकडे पोर्तुगीजांचंही त्यांचं सदैव भांडण नाहीच आहे, कधी भांडण आहे कधी मैत्री आहे, पण परकीय म्हणून तो घालवायचा हे निश्चित आहे. पण तिथे त्यांनी व्यापारात सोयीचा म्हणून मस्कतच्या इमामाशी त्यांचे संबंध होते आणि मग ते इथल्याही काही पोर्तुगीजांना वगैरे माहिती होते आणि मग त्याच्याही काही गोष्टी आपल्याला अशा दिसतात, की त्यामुळे महाराजांच्या विरुद्धही कारवाई करायला लोक थोडेसे घाबरायचे किंवा मस्कतच्या मधनं जहाजं आली तरी सुद्धा ही बाकीची मंडळी त्याला फार हात लावायची नाहीत. हे त्याच्यातले उघड आपण पुरावे म्हणू किंवा त्याचे दृश्य परिणाम असा आपल्याला दाखवता येतो. मग हे व्यापार केला त्याच्यामध्ये आणि ह्याचे पुरावे तुम्हाला कोण देतो? तर ह्याचे पुरावे तुम्हाला इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये मिळतात, की त्यांनी या सगळ्या त्यांच्या आरमारी हालचालींची नोंद घेतलेली आहे. म्हणजे व्यापाराची पण घेतलेली आहे, लष्करी पण घेतलेली आहे. आणि मग ज्याला आपण म्हणतो, की त्यांनी असं म्हटलेलं आहे, की या सगळ्या व्यापारात या माणसाला म्हणजे शिवाजी महाराजांना खूप फायदा होत असावा असं इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे. आता दुसरी गोष्ट मी मगाशी तुम्हाला म्हणालो, की पोर्तुगीजांनी काय रिमार्क्स महाराजांच्या आरमाराबाबत मारले होते, तर ते वाईट होते, किंवा एक आमची फ्रिगेट ढुव्वा उडवेल वगैरे. परंतु पोर्तुगीजांपेक्षा सरस होते समुद्रावरती म्हणजे आरमारी दृष्ट्या तर ते इंग्रज. आणि या इंग्रजांची एकमेव नाविक लढाई किंवा आरमारी लढाई ही शिवाजी महाराजांची झाली. ती साधारणपणे 1679-80 या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये झाली. त्यांच्या मृत्यूच्या अगोदर जेमतेम काही महिने. आणि मग त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो, की खांदेरी किल्ला शिवाजी महाराजांनी बांधायला घेतला, त्याला इंग्रजांनी विरोध केला म्हणून ती लढाई झाली. आणि त्याच्यामध्ये आपला त्यांचा सामना झाला त्यावेळेला, की त्यामध्ये इंग्रजांना माघार घ्यावी लागली आणि आपला किल्ला त्यांना पूर्ण करू द्यावा लागला. आपलंही बांधकाम जोरात चालू होतं, सगळ्याच आघाड्यांनी तयारी आपली उत्तम होती. आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलेली जी एक संगमेश्वरी पद्धतीच्या नौका होत्या, त्यांच्या बाबतीमध्ये त्या लढाईमध्ये हरलेल्या किंवा माघार घेतलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे म्हणून ठेवले ते आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे, की याच बोटींबद्दल म्हणजे 20 वर्षांपूर्वी पोर्तुगीज काय म्हणतात आणि त्याच्यापेक्षा सरस असलेले इंग्रज हे 20 वर्षानंतर काय म्हणतात हेही आपल्याला दिसतं. ते म्हणतात, की दीज बोट्स डिसीव्ह अस टू सरप्राईज. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या चपळाईने त्या आम्हाला चकवतात. आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, की या माणसाविरुद्ध आपल्याला लढायचं असेल या पुढच्या काळामध्ये तर अशा प्रकारच्या बोटी आपल्याही नौदलामध्ये असणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला मराठ्यांच्या पुढे इथे या समुद्रात टिकता येणार नाही. म्हणजे ज्या इंग्रजांची एरवी सार्थ घमेंड होती, की इंग्लिश पीपल रूल्स द वेव्स, म्हणजे साता समुद्रावर आमच्या आरमाराचं नियंत्रण आहे असं म्हणणाऱ्या इंग्रजांचा हा रिमार्क आहे. आणि पुढे ते असं म्हणत असत, की
आणि ही काही म्हणजे खोटी नव्हती, ही खरी त्यांची दरपोक्ती होती. हा त्यांचा अभिमान 100% खरा होता. पण त्यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी शेवटच्या काही महिन्यामध्ये दिलेला दणका इतका महत्त्वाचा आहे, की त्यांनाही या बोटींचं महत्त्व मान्य करावं लागलं आणि शेवटी त्याला आपण म्हणतो, की त्यांना माघार तर घ्यावीच लागली. पण 20 वर्षामध्ये महाराजांनी किती मोठा पल्ला गाठला, हेही तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे मगाचपासून मी जे म्हटलो, की हर चीज को वो एक अंजाम देते थे. तो बोंगेरेलाल के हसीन सपने नहीं थे, वो सच होने वाले सपने वो देखते थे. आणि शेवटी आपण म्हणू, की फलित काय म्हणजे व्हॉट इज द फायनल आउटकम असा एक नेहमीच विषय असतो किंवा खूप प्रयत्न केले पण थोडंसंच यश मिळालं असं नाही. महाराजांचं यश हे घवघवीत यश आहे. म्हणजे जे त्यांनी मैदानावर केलं, समुद्रामध्ये केलं, त्याच्यातून त्यांनी किती पैसे जमा केले. म्हणजे एक तर अजून गोष्ट सांगण्यासारखी आहे, की सैन्याचे पगार वेळेत झाले नाहीत म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कधीतरी अस्वस्थता आहे किंवा त्यांनी काही बंडखोरी केलेली आहे, नाराजी दाखवलेली आहे, असं एकही उदाहरण आपल्याला सापडत नाही. एकही उदाहरण आपल्याला सापडत नाही. म्हणजे इतका चोख, ज्याला मी मगाशी म्हटलो तुम्हाला, की संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग म्हणजे तो किल्ल्यांमध्ये तुम्हाला दिसतो आणि संपत्तीचं वाटप, या तिन्ही गोष्टी ज्याला जमतात त्याचं आर्थिक व्यवधान कायम उत्तम राहतं. त्याचा एकूण लौकिक व्यवहारही सुखाचा आणि समाधानाचाच राहतो. यशस्वी तर तो असतोच असतो. पण ते तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये दिसतं. अजून एक उदाहरण सांगतो, की ज्या वेळेला शिवाजी महाराज मृत्यू पावले 1680 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये, त्यानंतर मग संभाजी महाराज छत्रपती झाले आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये जे काय स्वराज्याचा खजिना होता, म्हणजे जो शिवाजी महाराजांनी मागं ठेवलेला होता स्वराज्यासाठी, स्वतःसाठी नव्हे, त्याची मोजदाद ही संभाजी महाराजांच्या कालावधीमध्ये झाली. आणि त्याच्यात आपल्याला असं आढळून येतं, की साधारणपणे 9 कोटी रुपये एवढे शिवाजी महाराजांनी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी म्हणजे स्वराज्याच्या पुढील काळासाठी हे जमवून ठेवलेले होते रायगडावर. आणि त्या व्यतिरिक्त त्या नोंदी आपल्याला असं सांगतात, की माणसाला जगायला जे जे काही लागतं त्याचा प्रचंड साठा त्यावेळेला रायगडवरती शिल्लक होता. म्हणजे काय होतं तर धान्य होतं, तेल, डाळी, शस्त्र, अस्त्र, वस्त्र या सगळ्याचा इतका प्रचंड साठा होता, की त्याचं वर्णन वाचल्यानंतर 200 वर्षानंतर जो आला, की ज्यांनी बुक ऑफ बॉम्बे लिहिलं, त्या लेखकांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं म्हणलेलं आहे. म्हणजे या सगळ्या तयारीकडे बघून त्यांनी असं म्हणलंय, की रायगड इज द जिब्राल्टर ऑफ द ईस्ट. म्हणजे जिब्राल्टर हे युरोपमधलं सगळ्यात तगडं लष्करी ठाणं आहे. ते आता स्पेनमध्ये आहे, ते काही इंग्लंडमध्ये नाही आहे. पण या ब्रिटिश लेखकाने आता तो युरोपमधनं आलेला असल्यामुळे तो संदर्भ दिला. जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असं त्यांनी रायगडचं वर्णन केलंय. आणि त्याच्यात तो पुढे असं म्हणतो, की हे सगळी तयारी लक्षात घेतली तर असं लक्षात येतं माझ्या, की अल्पशिबंदीनिशी रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकला असता. म्हणजे ही जी काही दृष्टी आहे शिवाजी महाराजांची, की असेन मी नसेन मी, पण माझं राज्य चाललं पाहिजे. आणि ते राज्य चालण्यासाठी जो एक वारसा किंवा जमवाजमव करून ठेवावी लागते ती मी सगळी करून ठेवतो. म्हणजे माणसांची तर होतीच, ते आपल्याला पुढे औरंगजेब इथे आल्यानंतरही दिसतं, की शिवाजी महाराज नाहीत, संभाजी महाराज नाहीत, राजाराम महाराज नाहीत, कोणीही नसताना सुद्धा माणसं इथे औरंगजेबाशी 27 वर्ष लढत राहिली. म्हणजे माणसं त्यांनी किती तयार केली, तर एवढी उत्तम तयार केली, की जी ते नसताना सुद्धा लढतात. त्यानंतर आपण म्हणतो, की याच पैशाच्या आधारे संभाजी महाराजांना, राजाराम महाराजांना मोगलांविरुद्ध आपला लढा चालू ठेवता आला. हे त्यांचं आर्थिक बाबतीतलंही आहे. इतरही काय त्यांनी जमवाजमव केली ती मी तुम्हाला रायगडच्या बाबतीमधली सांगितलीच. इतकी ज्याला एक व्हिजन आहे, म्हणजे ही रिअली वॉज अ व्हिजनरी लीडर, की जो एक ज्याला आपण म्हणतो. आणि त्यांनी आज्ञापत्रातही त्याच्याबद्दल या सगळ्या स्वराज्याच्या कामाबाबत उद्योग असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला आजच्या उद्योगात सुद्धा वापरण्याजोग्या आहे. आणि मग शिवाजी महाराजांचं एक चिरकालीन महत्त्व म्हणून जर आपण सांगायचं झालं तर आपल्याला अजूनही एक गोष्ट सांगता येते. पुन्हा मी परकीय माणसाची सांगतो इथे, की फिलिप्स मॅसन या नावाचा आपला एक शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी होता. म्हणजे ब्रिटिशांचा मिलिटरी सेक्रेटरी होता. आज आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत. हे संरक्षण मंत्री पद आज ज्या दर्जाचं आहे त्या दर्जाचं पद आहे त्यावेळेला मिलिटरी सेक्रेटरी म्हणून ब्रिटिश माणसाकडे होतं. आणि फिलिप्स मॅसन हे त्याचं नाव. आणि तो इथे येण्यापूर्वी अर्थातच त्याला विचारून संमतीने त्याची नेमणूक झालेली होती. आणि त्याला नेमणूक झाल्यापासून एका गोष्टीबद्दल सतत ज्याला आपण म्हणतो, की एक प्रश्न होता, एक कुतूहल होतं,
की इतका मोठा खंडप्राय देश आपल्या लोकांनी जिंकला कसा, म्हणजे ब्रिटिश लोकांनी जिंकला कसा आणि त्याच्या पलीकडे की त्यांनी तो ताब्यात ठेवला कसा, हे त्याला फार कुतूहल होतं आणि त्याचा त्यांनी खूप अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आपल्या इतिहासातनं अनेकांशी आधी त्यांनी चर्चा केली. त्याला काही म्हणजे त्याचं उत्तर त्या चर्चेतून मिळालं नाही. तो म्हटला की आपण या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करू. म्हणजे बघा तुम्ही की तो इंग्लिश माणूस आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करतो, ज्याची आपल्याला आजही काही म्हणजे विशेष मातब्बरी वाटत नाही. या व्याख्यानाचा दुसराही हेतू आहे की तुम्ही इतिहासाचा डोळसपणे अभ्यास करा, म्हणजे जसा शिवाजी महाराजांनी इतिहासाचा उपयोग केला तसा तुम्हालाही उपयोग करता येईल, तुमच्या भल्यासाठी करता येईल. बाकी काय जुनं पानं ते सोडून द्या. पण तो असं म्हणतो की या देशाच्या इतिहासामध्ये मला एक साधारण 5,000 राज्यकर्ते किंवा राजे, बादशाह, महाराजे असे आढळले. पण तो म्हटला की 3च लोकांनी मला प्रभावित केलं. म्हणजे 5,000 लोकांचा तो अभ्यासही करतो आणि त्याच्यातून म्हणतो की 3च लोकांनी मला प्रभावित केलं. 3, 2, 1 या क्रमाने मी सांगतो. तो म्हटला की एक तर सम्राट अकबर, क्रमांक 3 सम्राट 2 महाराजा रणजित सिंह म्हणजे शिखांचा अधिपती, आणि क्रमांक 1 ते म्हणजे शिवाजी महाराज. असं का, तर तो तेही सांगतो, म्हणजे कारण पण देतो त्याचं, की तो म्हणतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये एकूण 2 गोष्टी असतात. म्हणजे ज्या कुठल्याही काळामध्ये राज्यकर्त्यालाच असं नाही, एखाद्या उद्योजकाला, व्यावसायिकालाही महत्त्वाच्या असतात. सर्वसामान्य माणसालाही ते समजलं पाहिजे. असं आहे की तो असं म्हणतो की सैन्य हे पोटावर चालतं हे कळणारा आणि जमणारा हा एकमेव राज्यकर्ता. हे पहिलं कारण तो देतो की वाय शिवाजी महाराज वॉज द ग्रेटेस्ट. आणि दुसरं असं तो म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं कारण की राष्ट्रवाद म्हणजे नेमकी काय चीज आहे ही फक्त याच राज्यकर्त्याला समजलेली होती. इतर सगळ्यांमध्ये त्याचा अभाव होता. म्हणजे किती ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ त्यांनी क्रायटेरिया लावला तेही आपल्याला असं दिसतं. आणि त्याच्यामध्ये पुढे तो जे म्हणतो ते आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे या संदर्भामध्ये, म्हणजे या व्याख्यानातून किंवा एकूण शिवचरित्र आणि आपलं जीवन या संदर्भात महत्त्वाचं आहे. तो असं म्हणतो, टू सम अप, तो असं म्हणतो की हा माणूस म्हणजे शिवाजी महाराज अजून 5 वर्ष जिवंत राहिला असता तर आम्हाला इथे राज्य करण्याची संधी कधीही मिळाली नसती. म्हणजे एखाद्या माणसाचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते तुम्हाला त्यातनं लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट तो सांगतो की या माणसाला इथले लोक विसरले म्हणून ते पारतंत्र्यात गेले. म्हणूनच आजही बंधू भगिनींनो, शिवाजी महाराज की जय. थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीविषयी अनेक दाखले, उदाहरणे डॉक्टर अजित आपटे यांनी आपल्याला उलगडून दाखवली आहेत. संधी ओळखणे, संभाव्यता, विषयाचा संपूर्ण अभ्यास, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार, दूरदृष्टी, नेहमीपेक्षा वेगळा विचार या आजच्या काळातही अगदी सखोल लागू होतात. आणि त्यांची अंमलबजावणी एक उद्योजक म्हणून करणे कसे आवश्यक आहे हेच यातून लक्षात येते. डॉक्टर अजित आपटे यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी उत्तम मार्गदर्शन आपल्याला केले आहे.